अन्न औषध प्रशासनाच्या नव्या AI आधारित तक्रार पोर्टलला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलाय। पुणे विभागामध्ये 15 ते 19 जुलै दरम्यान अन्न औषधांबाबत 267 तक्रारी दाखल झाल्यात। तक्रारीची तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे। पुणे RTOनं HSRP न बसवणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारलेला आहे। 15 दिवसांमध्ये 2684 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे आणि या कारवाईमध्ये प्रत्येकी 1000 रुपयांचा हा दंड वसूल करण्यात आला आहे। उर्वरित वाहनधारकांना तातडीने नंबर प्लेट बसवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये प्रेरणा पथ उपक्रमांतर्गत बंदी बांधवांना पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे। जगप्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर आणि विराज खटावकर यांनी यामध्ये मार्गदर्शन केलं। तयार झालेल्या मूर्ती नागरिकांनी खरेदी कराव्या असं आवाहन त्यांनी केलं आहे। पुण्यामध्ये मार्केट यार्ड या ठिकाणी पावसामुळे पालेभाज्यांची आवक घटली आहे। कोथिंबीर, मेथी, पालक, शेपू, कांदापात असे दर 10 ते 20% वाढलेत। आवक वाढली आहे, त्यात टोमॅटो, भेंडी, दोडका, काकडीसह बहुतांश फळभाज्यांचे दर हे 10 ते 15% घसरलेत। नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे। घाट परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। गंगापूर धरणातील पाणीसाठा 73% पोहोचला असला तरी नाशिक शहरातील शनिवारची पाणी कपात ही सुरूच राहणार आहे। महापालिकेनं पाणी कपात रद्द झाल्याच्या चर्चांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे। गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेलं रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचं आंदोलन अखेर संपलंय। जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आलं। आंदोलनाच्या ठिकाणी महाजन यांनी भेट दिली आणि रिंग रोड बाधितांसोबत चर्चा करत त्यांना तोडगा काढण्याबाबत आणि मागण्यांच्या पूर्ततेसाठी 2 दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक आयोजनाचं आश्वासन दिलं। मराठवाड्यात पाणी टंचाईचं संकट वाढलंय। पावसानं ओढ दिली आहे, त्यामुळे मराठवाड्यात टँकरची संख्या आता 9 दिवसात 200 वरून 347 वर पोहोचली आहे। दमदार पाऊस न झाल्यास आगामी काळामध्ये पाणी टंचाई आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे। पैठणमधल्या जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यात घट झाली आहे। पाण्याची आवक नसल्यानं आणि बाष्पीभवनामुळे साठा कमी होत असून सध्या धरणामध्ये 31.18% इतका पाणीसाठा आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यामध्ये 20 जुलैपर्यंत सरासरीच्या केवळ 31.50% पाऊस झालाय। कमी पावसामुळे पिकांच्या उगवणीवर परिणाम होतोय। पावसातील अनियमितता आणि अनिश्चिततेमुळे कृषी विभागानं शेतकऱ्यांना दुबार पेरणी टाळण्याचा सल्ला दिलेला आहे।